फरीदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहिनाचाही दिल्ली स्फोटाशी संबंध आहे। भारतात महिलांची जैश संघटनेसाठी भरती करण्याची जबाबदारी शाहिनावर होती। जमातुल मोमिनत ही जैशची महिला शाखा आहे। मसूद अझहरची बहीण या महिला शाखेची प्रमुख आहे। तर भारतात जैशसाठी महिलांची भरती करण्याची जबाबदारी फरीदाबादमध्ये अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहिनावर होती आणि याच डॉक्टर शाहिनाचा दिल्ली स्फोटाशी सुद्धा संबंध असल्याची बाब समोर येते। तर फॉरेन्सिक टीमने संपूर्ण परिसराची पाहणी केलेली आहे। फॉरेन्सिक टीमने परिसरातील इमारतींच्या छताची सुद्धा पाहणी केलेली आहे। एका इमारतीच्या छतावरून काही साहित्यही जप्त करण्यात आलंय। तर फॉरेन्सिक टीमकडून या संपूर्ण परिसरातच कसून तपासणी केली जाते। परिसरातील इमारतीच्या छताची सुद्धा फॉरेन्सिक टीमने पाहणी केली। याच इमारतीच्या छतावरून काही साहित्यही फॉरेन्सिक टीमने जप्त केलंय। तर सुरक्षा यंत्रणांकडून फरीदाबादमध्ये अटक झालेल्या मुझम्मिलच्या बँक व्यवहारांची तपासणी केली जाते। जैश ए मोहम्मदशी संबंध असल्याचे पुरावे यातून सापडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। स्फोटानंतर दिल्लीत आणि महत्त्वाची सगळीच शहरं ही हाय अलर्टवर आहेत। दिल्ली मुंबई सारख्या महत्त्वाच्या शहरांमधल्या अनेक ठिकाणची सुरक्षा वाढवण्यात येते। तर मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाचा हा परिसर, या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आलेली आहे। महत्त्वाच्या स्थानकांसह विमानतळांवर सुद्धा आता सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई, पुण्यासह देशभरातली महत्त्वाची शहरं हाय अलर्टवर आहेत। कडेकोट अशी सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते। मेट्रो स्थानकं, रेल्वे स्थानकं, विमानतळांचा परिसर या ठिकाणी चोख बंदोबस्त अधिक करण्यात आलेला आहे। तर महत्त्वाची धार्मिक स्थळं राज्यातली जी आहेत त्या ठिकाणी सुद्धा अधिकचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर मुंबई आणि पुण्यातली ही दोन दृश्य आपण पाहतोय। आता मी सध्या सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये आहे। सिद्धिविनायक मंदिर परिसरामध्ये देखील चोख पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कारण की काल दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर आज ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। कारण की दिल्लीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर सर्वत्रच प्रशासन जे आहे ते प्रशासन अलर्ट मोडवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मंगळवारचा दिवस आहे। मंगळवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी जी आहे ती गर्दी होत असते आणि या गर्दीच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त जो आहे तो बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। चेकपोस्ट जे आहे ते वाढवण्यात आलेले आहेत आणि सर्वांची तपासणी जी आहे ती कसून तपासणी करत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। कॅमेरामन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी।